नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विद्या सायन्स आणि विद्या मॅथ क्लासेस मध्ये स्वागत. तर आजच्या लेक्चरला आपण 10वीचा पार्ट 1 चा दुसरा टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन यामधील प्रॅक्टिस सेट 2.4 हा सॉल्व्ह करणार आहोत. आणि प्रॅक्टिस सेट 2.4 सॉल्व्ह करत असताना ह्या प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचे. आणि प्रॅक्टिस सेट 2.1 असेल, प्रॅक्टिस सेट 2.2 असेल, यामध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॅक्टरायझेशन मेथड असेल किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड असेल, ह्या दोन्ही मेथडनं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत. आणि आजच्या लेक्चरला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपण फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करणार आहोत. तर फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचं म्हटल्याच्या नंतर आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ज्यावेळेस तुम्हाला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचं असतं, त्यावेळेस एक फॉर्म्युला सांगतोय, तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. काय फॉर्म्युला? x इज इक्वल टू माइनस बी प्लस और माइनस अंडर रूट बी स्क्वेअर माइनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करा म्हटलं, त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करायचा. x इज इक्वल टू माइनस बी प्लस और माइनस अंडर रूट बी स्क्वेअर माइनस 4ac डिवायडेड बाय 2a. इथं जर बघितल्या तर ए बी सी हे नंबर काय आहे? तर आपण जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म जर बघितला असेल, काय जनरल फॉर्म तुमचा? ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म झाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. मग ए म्हणजे काय? तर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए, बी म्हणजे काय? तर एक्स चा कोइफिशियंट, आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म. पण जर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनला जनरल फॉर्म सोबत जर कम्पेअर केलं तर आपल्याला ए, बी आणि सी च्या व्हॅल्यू भेटतात, आणि ह्या व्हॅल्यू आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवायची आणि आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन करायचे. ओके, बघा मग पहिला क्वेश्चन काय म्हणतो प्रॅक्टिस सेट 2.4 मधील आपला. कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू ऑफ एबीसी. म्हणजे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, याला जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करून आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या. ओके, बघा पहिले इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला बाळांनो. इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. जनरल फॉर्म काय? कम्पेअर करायचं कोणासोबत? जनरल फॉर्म सोबत. म्हणून मी इथं लिहितो कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म काय? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यासोबत कम्पेअर करून आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. मग बघा ए ची व्हॅल्यू काय येईल, बी ची व्हॅल्यू काय येईल आणि सी ची व्हॅल्यू काय येईल. मग ए कोणाचा कोइफिशियंट? एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे. तर इथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नसतो म्हणजे काय असतो? 1. तर ए ची व्हॅल्यू किती झाली? 1. मग आता बघा बी कोणाचा कोइफिशियंट? एक्स चा. तर एक्स चा कोइफिशियंट बी. मग इथं एक्स चा कोइफिशियंट कोण आहे? 7. मग तो प्लस असेल प्लस घ्या, मायनस असेल मायनस घ्या. आता 7 मायनस आहे तर बी ची व्हॅल्यू काय झाली तुमची? मायनस आहे. आणि सी म्हणजे आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट, आणि काय मग ही 5. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. साधे साधे प्रश्न आहेत बाळांनो. बघा कम्पेअर करत असताना पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे का? नाही. सगळ्या टर्म एका साईडला घ्या. तो एम स्क्वेअर हा प्लस 5m ह्या साईडला आल्याच्या नंतर काय होणार आहे? मायनस 5m. हा मायनस 5 इकडे येऊन काय होईल तुमचा? प्लस 5 इज इक्वल टू काय आला? 0. ओके बाळांनो, याला आपल्याला कम्पेअर करायचं म्हणून मी इथे लिहितो कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करायचं? जनरल फॉर्म. इथं व्हेरिएबल कोण आहे? एम आहे. तर आपण इथं जनरल फॉर्म असा करू am स्क्वेअर प्लस bm प्लस सी इज इक्वल टू 0. सांगा एबीसी च्या व्हॅल्यू. सोपं आहे. ए बी सी. तर ए कोणाचा कोइफिशियंट? एम स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे. तर इथं एम स्क्वेअरचा कोइफिशियंट कोण आहे? 2. तर ए ची व्हॅल्यू 2 झाली. बी कोणाचा कोइफिशियंट? एम चा. तर एम ची व्हॅल्यू काय झाली तुमची? मायनस 5. आणि सी कॉन्स्टंट टर्म काय आहे तुमची? 5. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. साधे साधे 1 मार्काला प्रश्न येतोय, आणि हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी प्रश्न. एक तर एबीसी च्या व्हॅल्यू काढा, आणि दुसरा हमखास फॉर्म्युला मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा म्हणून 3 मार्काला तुम्हाला प्रश्न बघायला भेटतो. बघा तिसरा,
दिलेलं इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये नाही, याला जनरल फॉर्म मध्ये करून घ्या. काय इक्वेशन दिलेलं वाय स्क्वेअर इज इक्वल टू 7y, हा प्लस इकडे येऊन काय झाला मायनस, तर वाय स्क्वेअर मायनस 7y आणि तो कॉन्स्टंट टर्म दिलेला नाही, आपल्याला काय सपोज करायची तिथं 0 इज इक्वल टू काय आला तुमचा 0. आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू काढायचं, तर याला कम्पेअर करा. एबीसी च्या व्हॅल्यू काढण्यासाठी जनरल फॉर्म सोबत कम्पेअरिंग विथ आता व्हेरिएबल y इथं आपल्याला दिलेला, तर काय तुमचा जनरल फॉर्म होईल ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, मग आता बघा ए ची व्हॅल्यू काय आली आपली, बी ची व्हॅल्यू काय येईल आणि सी ची व्हॅल्यू काय येईल. वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट ए, इथं वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट काय नसतो म्हणजे काय असतो, 1 असतो. नंतर y चा कोइफिशियंट कोण आहे बी, तर मग आता बी ची व्हॅल्यू काढण्याची, तर y चा कोइफिशियंट कोण आहे -7 आणि सी कॉन्स्टंट टर्म काय दिलेली तुम्हाला 0. एकदम साधे प्रश्न आहेत, 1 मार्काला येतो. ओके, आता पहिला प्रश्न इथं झालेला आहे तुमचा. आता क्वेश्चन नंबर 2 काय म्हणलंय, सॉल्व युजिंग फॉर्म्युला. दिलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचं. ओके, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती. मग आता ज्यावेळेस आपण फॉर्म्युला मेथडनं क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो त्यावेळेस काही स्टेप सांगतो तेवढ्या व्यवस्थित करायच्या. पहिल्यांदा स्टेप फर्स्ट, दिलेलं इक्वेशन हे जनरल फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. दुसरं, टू फाइंड व्हॅल्यू ए बी सी. पहिल्यांदा तुला एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायच्या. तिसरी स्टेप आहे तुम्हाला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू भेटलेल्या आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्यायची. पहिल्यांदा काय सांगतोय, दिलेलं इक्वेशन हे जनरल फॉर्म मध्ये असणं गरजेचं. दुसरी स्टेप, आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. आणि तिसरं बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची. का डायरेक्ट आपल्याला सोपं जाईल फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करण्यासाठी. बघा, पहिल्यांदा दिलेले इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये आहे का रे बाबा, तर आहे. काय दिलेलं इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. एबीसी च्या व्हॅल्यू काढण्यासाठी दिलेल्या इक्वेशनला कम्पेअर करायचं कोणासोबत, जनरल फॉर्म सोबत. मग करा, लिहा इथं कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एबीसी च्या व्हॅल्यू इथे. इथं ए ची व्हॅल्यू किती आली सांगा. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1. बी ची व्हॅल्यू काय आली, बी कोणाचा कोइफिशियंट एक्सचा, तर एक्सचा कोइफिशियंट किती झाला 6. नंतर कोण काढायचं तुम्हाला, सी ची व्हॅल्यू, तर सी काय दिलेलं आहे तुम्हाला 5. एबीसी च्या व्हॅल्यू काढल्याच्या नंतर आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, मग आता ठेवा व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू किती तुमची 6, याचा अर्थ 6 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू, ह्या दोघांच्या मध्ये कोणतं साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन. 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आणि सी किती दिलेलं तुम्हाला 5. 6 चा स्क्वेअर 36 मायनस काय आलं तुमचं 5 एक 5 आणि 5 20, तर किती आला तुमचा 20. 36 मधून 20 गेले किती उरला तुमचा 16. तर याचा अर्थ बाळांनो, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली तुमची 16. आपण डायरेक्ट त्या फॉर्म्युल्यामध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac च्या जागी काय पुट करू शकतो, 16 पुट करू शकतो. आता लक्ष द्या, फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचं म्हणून इथं लिहायचं बाय युजिंग फॉर्म्युला. मग काय फॉर्म्युला आपल्याकडे, व्हेरिएबल एक्स यूज केला तर एक्स लिहा. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर आपल्याला इथं या व्हॅल्यू ठेवून द्यायच्या. मग बघा, एक्स इज इक्वल टू मायनसला मायनस, बी किती दिलेला आपल्याला 6, तर 6 ला जसाच तसा प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. तर आपण ऑलरेडी बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आणि ती व्हॅल्यू किती आलेली तुमची 16. तर डायरेक्ट मी इथं 16 लिहितो डिवायडेड बाय काय आला 2 इंटू ए आणि ए ची व्हॅल्यू किती आपली 1. करा सॉल्व याला. काय आलं, एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस और मायनस, मग हा रूट 16 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे रे, 4 चा. म्हणजे हा बाहेर आल्याच्या नंतर किती येणार याचा 4 डिवायडेड बाय 2 इंटू 1 काय आला 2. आणि नेहमी क्वाड्रेटिक इक्वेशनचे आपल्याला 2 रूट बघायला भेटतात.
ओके, मग इथं दिलेलं आहे एकदा -6 प्लस और -4, मग एकदा प्लस घ्या हा 4 आणि एकदा काय घ्यायचं तुम्हाला मायनस घ्यायचं. ओके, म्हणून मी लिहितो x इज इक्वल टू -6 प्लस 4 डिवायडेड बाय 2 आणि ऑर मध्ये एकदा प्लस घेतला आता मायनस, तर x इज इक्वल टू -6 -4 डिवायडेड बाय 2. करा सॉल्व. एक संख्या मायनस आणि एक संख्या प्लस असल्याच्या नंतर सबट्रॅक्शन होते. 6 मधून 4 गेले, 2 उरले आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनस डिवायडेड बाय 2. इकडं याला सॉल्व करा आता. x इज इक्वल टू -6 आणि -4 दोन्ही संख्या मायनस आहे. अगोदर यांची बेरीज करा. 6 प्लस 4 10 आणि मायनसचा साइन देऊन टाका डिवायडेड बाय 2. काय आन्सर आलं? बे एक बे, तर x इज इक्वल टू आला -1 ऑन ऑर मध्ये दुसरं काय आलं तुमचा बे एक बे आणि बे पंचे 10, तर इकडे x व्हॅल्यू किती आली तुमची -5. म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय झाला -1, -5. म्हणून इथं लिहायचं -1, -5 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, ज्यांना लिहायचंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून. नेक्स्ट क्वेश्चन दुसरा. काय दिलं इक्वेशन तुम्हाला बाळांनो? इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला x² -3x -2 इज इक्वल टू 0 आहे का रे? जनरल फॉर्म मध्ये आहे. याला कम्पेअर करून एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायचं घ्या. म्हणून इथं लिहितो मी कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. काढा एबीसीच्या व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू काय झाली बघा. ए कोणाचा कोएफिशियंट x² चा, तर x² चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय इथं 1. त्याच पद्धतीने बी x चा कोएफिशियंट बी, तर इथं x च्या जागी किती आहे -3 आणि c कॉन्स्टंट टर्म ती किती तुमचा -2. कम्पेअर केल्याच्या नंतर आणि एबीसीच्या व्हॅल्यू आल्याच्या नंतर आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची. म्हणून इथं मी b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेतो. b² - 4ac इज इक्वल टू b च्या जागी ठेवा -3 चा स्क्वेअर -4 इंटू ए किती आलेला आहे 1 आणि हा 2 किती आलेला आहे सॉरी सी किती आलेला तुमचा -2. दादा तुला माहित असेल मायनस संख्येचा स्क्वेअर नेहमी काय येत असतो प्लस येत असतो. मग काय आला मायनस संख्येचा स्क्वेअर प्लस म्हणजे 3 चा स्क्वेअर किती आला 9. ओके, आणि हा मायनस इंटू मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस काय होत असतं प्लस होत असतं. ओके, आणि नंतर मल्टिप्लिकेशन करून घ्या. 4 1 4 आणि 4 2 8 किती आलं 9 + 8 17. म्हणजे याचा अर्थ दादा b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली रे बाबा तुझी? b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली 17. आणि आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणून इथं लिहितो मी बाय युजिंग फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आपल्याकडे x इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट b² - 4ac डिवायडेड बाय 2a. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता आपल्याला आपण काढलेल्या एबीसीच्या व्हॅल्यू b² - 4ac च्या व्हॅल्यू पुट करायची. ओके, बघा x इज इक्वल टू मायनस, पण b किती रे तुमचा? b कोणता आहे -3. आता असं म्हणायचं नाही बरं झालं इथं मायनस आहे आता मग आपल्याला मायनस घ्यायची गरज नाही. हा मायनस फॉर्म्युला मधला आहे. बी ची व्हॅल्यू आलेली आपली -3 म्हणून मी इथं लिहू शकतो हा मायनस फॉर्म्युल्यातला जशाच तसा आणि बी किती -3. जर बी ची व्हॅल्यू मायनस मध्ये असेल तर याला घर करायचं. ओके, मग काय आहे तुमचं प्लस और मायनस अंडर रूट b² - 4ac. पण b² - 4ac ची व्हॅल्यू किती आलेली 17 लिहा डिवायडेड बाय 2a. पण a ची व्हॅल्यू किती आलेली तुमची इज इक्वल टू 1. इथं 1 जसं असतं काय आलं x² इज इक्वल टू मायनस इंटू मायनस काय झाला तुमचा +3 प्लस और मायनस अंडर रूट 17 डिवायडेड बाय 2 इंटू 1 2. मग हा रूट 17 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे का रे? नाही. मग हा जशाच तसा ठेवायचा, याला छेडछाड करायची नाही. ओके, मग काय आला x इज इक्वल टू एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. रूट 17 प्लस घेतो 3 प्लस रूट 17
डिवायडेड बाय 2 आणि ऑर मध्ये इकडे घ्यायचं x इज इक्वल टू 3 मायनस रूट 17 डिवायडेड बाय 2 आणि हेच काय झालेले आहेत आपले हे दोन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून इथं शेवटी एका वाक्यात लिहून घ्यायचंय 3 प्लस रूट 17 डिवायडेड बाय 2 3 मायनस रूट 17 अपॉन 2 आर द रूट ऑफ इक्वेशन ओके चला नेक्स्ट क्वेश्चन तिसरा क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला इथे इक्वेशन दिलेलं आहे बाळांनो 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0 फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करण्यासाठी एबीसीच्या व्हॅल्यू काढून घ्या म्हणून लिहितो इथं कंपेरिंग विथ इथं व्हेरिएबल एम यूज केलाय तर जनरल फॉर्म काय होईल तुमचा am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0 सांगा एबीसीच्या व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू किती आली बी ची व्हॅल्यू किती आली आणि सी ची व्हॅल्यू किती आली बघा ए कोणाचा कोएफिशियंट आहे एम स्क्वेअरचा तर एम स्क्वेअर पैसे किती 3 तर ए ची व्हॅल्यू किती झाली बी कोणाचा कोएफिशियंट आहे एमचा तर एमच्या जागी कोणी येत आता एमच्या शेजारी 2 हा प्लस आहे प्लस घ्या आणि सी कॉन्स्टंट किती तुमचा मायनस आहे एबीसीच्या व्हॅल्यू आल्याच्या नंतर आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची चला मग बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू चला ठेवा बी किती आहे 2 मग 2 चा स्क्वेअर करा मायनस 4 इंटू यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचा साइन आहे ए किती आहे 3 आणि सी किती तुमचा मायनस 7 2 चा स्क्वेअर किती आला 4 हा मायनस इंटू मायनस यांचं मायनस इंटू मायनस काय झाला प्लस काय आलं मग 3 चौक 12 बरोबर 3 चौक 12 आणि 12 गुणिले 7 करा 12 पंचे 60 12 सकम 72 12 साती 84 म्हणजे किती आला तुमचा 84 आणि 84 प्लस 4 किती आला 88 तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली तुमची 88 आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा म्हणून इथं लिहितो मी बाय युजिंग फॉर्म्युला आता इथं व्हेरिएबल एम आहे तर मी इथं एम इज इक्वल टू लिहिणार जो व्हेरिएबल आलेला आहे तो लिहायचा एम इज इक्वल टू काय फॉर्म्युला मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a आणि याच्यामध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यू पुट करायची काय येईल आन्सर मग लक्ष द्या एम इज इक्वल टू हा मायनसला मायनस बी ची व्हॅल्यू किती आलेली 2 पण 2 जशाच तसा प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आलेली 88 ठेवा इथं 88 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू आलेली आपली 3 मग काय आला एम इज इक्वल टू -2 प्लस और मायनस मग आता लक्ष द्या हा अंडर रूट 88 कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे का रे नाही आता बघायचं ह्या 88 चे असे दोन फॅक्टर पडा की एक फॅक्टर कोणता ना कोणत्या तरी संख्येचा स्क्वेअर असला पाहिजे आता जर बघितलं आपण 88 कोणाच्या पाड्यात रे 11 गुणिले 8 11 8 88 पण मला सांगा हे दोन फॅक्टर झालेत का रे तुमचे कोणत्या संख्येचा 11 कोणाचा स्क्वेअर आहे का 8 कोणाचा स्क्वेअर आहे का नाही म्हणून मी ह्या 88 ला असं लिहू शकतो का 22 इंटू 4 22 इंटू 4 किती आला 88 आणि आपल्याला माहिती आहे 4 हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे तुमचा 2 चा म्हणून मी याला ह्या 88 चे असे फॅक्टर लिहू शकतो का 4 इंटू 22 डिवायडेड बाय बेत्रिक 6 मग काय आला एम इज इक्वल टू -2 प्लस और मायनस हा रूट 4 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे 2 चा म्हणजे रूट 4 बाहेर आल्याच्या नंतर त्याचा काय होऊ शकतो 2 आणि आतमध्ये काय आला तुमचा रूट 22 अपॉन किती आला 6 इथं असं करायचं नाही बे एक बे आणि बेत्रिक 6 डिव्हिजन होऊ शकतं का इथं नाही मल्टिप्लिकेशनचं साइन पाहिजे तर डिव्हिजन होतं मग इथं 2a इथं 2a मग मी इथून 2 कॉमन काढू शकतो का यस म्हणून मी इथून 2 कॉमन काढतो एम इज इक्वल टू 2 कॉमन काढला तर इथं रिमेनिंग कोण राहिला तुमचा 2 कॉमन काढल्यास नंतर -1 प्लस और मायनस हा 2 कॉमन निघाला आणि इथं रिमेनिंग कोण राहिला तुमचा
√22 डिवायडेड बाय काय आला तुमचा 6. आता मल्टिप्लिकेशन साइन आहे, आता आपण डिव्हिजन करू शकतो, म्हणून मी इथं लिहू शकतो बे एक बे बे त्रिक 6. तर काय आला तुमचा m इज इक्वल टू, आणि एकनं कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर तेच येतं, म्हणजे काय आला -1 प्लस और मायनस √22 आपण किती आला 3. एकदा प्लस साईन घ्या आणि एकदा मायनस घ्या, तर याचा अर्थ काय आला तुमचा m इज इक्वल टू -1 प्लस √22/3. एकदा प्लस घेतला नाही, आता काय घ्यायचं आहे तुम्हाला मायनस, तर m इज इक्वल टू काय आला -1. एकदा प्लस घेतलंय आता आपण, आता काय घ्यायचंय तुम्हाला मायनस √22 डिवायडेड बाय काय आलं तुमचं 3. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन काय झालेत आपले रूट झालेले आहेत. शेवटी एका वाक्यात तुम्हाला इथे लिहून घ्यायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो बघा आपल्याला. क्वेश्चन नंबर 4. साधे साधे प्रश्न आहेत, 3 मार्काला येतात प्रश्न आपल्याला पेपरमध्ये बघायला भेटेल. इक्वेशन दिलेलं आहे 5m² -4m -2 इज इक्वल टू 0. एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्यात, कम्पेअर करून घ्यायला. इथं व्हेरिएबल एम आहे, तर इथं लिहितो मी कम्पेअरिंग विथ am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. ओके, मग लिहा इथं एबीसीच्या व्हॅल्यू, ए बी आणि सी च्या व्हॅल्यू. तर ए ची व्हॅल्यू काय झाली, ए कोणाचा कोएफिशियंट m², तर m² चा कोएफिशियंट किती आहे 5. बी m चा कोएफिशियंट, तर m चा कोएफिशियंट किती येतं -4, आणि सी किती तुमचा -2. एबीसी च्या व्हॅल्यू काढल्याच्या नंतर b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घ्या, म्हणून लिहितो b² - 4ac इज इक्वल टू, लिहा बी किती तुमचा -4, बी चा स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर करा, 4 इंटू ए किती आहे 5, आणि सी किती तुमचा -2. मायनस संख्येचा स्क्वेअर नेहमी काय असतो प्लस, म्हणजे 4 चा स्क्वेअर किती झाला 16, मायनस इंटू मायनस काय झालं प्लस, यांचं मल्टिप्लिकेशन करा, 4 इंटू 5 20 इंटू 2 किती आला 40, मग 16 प्लस 40 किती आला तुमचा 56. तर b² - 4ac ची व्हॅल्यू किती झाली तुमची 56. आता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, म्हणून इथं लिहितो मी बाय युझिंग फॉर्म्युला. इथं व्हेरिएबल एम आहे, तर इथं एम इज इक्वल टू लिहायचं, जो व्हेरिएबल असेल तो घ्यायचा आपल्याला. इथं एम इज इक्वल टू फॉर्म्युला काय -b प्लस और मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय काय आला तुमचा 2a, आणि या फॉर्म्युलामध्ये आपल्या व्हॅल्यू पुट करा, सिंपल आहे. तर एम इज इक्वल टू काय आला मायनस, बी ची व्हॅल्यू किती तुमच्या -4 आहे, आणि मी सांगितलं बी ची व्हॅल्यू मायनस असेल तर काय करायचं तुम्हाला, एक घर करायचं आहे, म्हणजे -4 प्लस और मायनस √b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली 56 डिवायडेड बाय 2a. तर इथं काय आला तुमचा 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती झालेली तुमची 5. सॉल्व करा, मायनस इंटू मायनस काय झाला प्लस, प्लस और मायनस √56 डिवायडेड बाय 5 इंटू 2 किती आला 10. हा √56 कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे का रे, नाही. मग काय करावं लागेल, मी याला हा 56 ला असं लिहू शकतो का 4 प्लस और मायनस √, याचे 2 फॅक्टर पाडायचे तुम्हाला, की एक फॅक्टर कोणत्या ना कोणत्या तरी संख्येचा स्क्वेअर असला पाहिजे. मग बघा 56 कोणाच्या पाड्यात आहे, कोणाच्या पाड्यात आहे 56, 56 आपण 56 ला काय लिहू शकतो बघा, कोणाच्या पाड्यात आहे 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, म्हणजे 4 इंटू 14 लिहू शकतो का मी, 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 56. आणि बघा हा 4 कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे 2 चा, म्हणजे आपण हे फॅक्टर लिहू शकतो. म्हणजे काय लिहू शकतो मी याला 56 ला 4 इंटू 14 लिहू शकतो डिवायडेड बाय काय आला तुमचा 10. 4 प्लस और मायनस, हा 4 कोणत्या संख्येचं स्क्वेअर रूट आहे, √4 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर रूट आहे 2 चा. हा 4 बाहेर आल्याच्या नंतर 2 आला, आणि आतमध्ये कोण राहिलं 14 डिवायडेड बाय काय आला 10. इकडे आला m इज इक्वल टू. आता इथून कॉमन कोण काढू शकतो, तर ह्याही संख्येला 2 ने भाग जातो आणि ह्याही संख्येला 2 ने भाग जातो, म्हणजे मी इथून 2 कॉमन काढू शकतो. तर m इज इक्वल टू काय आला 2 कॉमन काढल्याच्या नंतर
कॉमन काढलेल्या संख्येने आतमधल्या संख्येला डिवाइड करायचं. तर बे एक बे बे दोन्ही 4 2 उरलं, प्लस और मायनस जसे असतात. हा 2 कॉमन काढलेला निघाला, किंवा बे एक बे एक लिहायची गरज नाही. √14 डिवायडेड बाय किती आला तुमचा 10. मल्टिप्लिकेशनचं साइन आहे तर इथं आपण डिव्हिजन करू शकतो. म्हणजे काय आलं तुमचं, बे एक बे आणि बे पंचे 10. तर मी इथं लिहू शकतो m इज इक्वल टू 1 न कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर तेच येतं. पण काय येईल तुमचं हेच आन्सर, 2 प्लस और मायनस √14 डिवायडेड बाय 5. मग 2 रूट आहेत, एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. म्हणून मी इथं लिहू शकतो m इज इक्वल टू 2 प्लस √14 डिवायडेड बाय 5 आणि ऑर मध्ये m इज इक्वल टू काय आला तुमचा 2 मायनस √14 अपॉन 5. हे दोन काय झालेत आपले दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे, हे काय झालेले रूट झालेले. ज्यांना लिहायचंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय आपल्याला, इक्वेशन दिलेले y² प्लस 1 अपॉन 3y इज इक्वल टू 2. जनरल फॉर्म मध्ये करून घ्या, म्हणजे सगळ्या टर्म एका साईडला असलं पाहिजे आणि एका साईडला 0. मग हा प्लस 2 इकडे येऊन काय होईल मायनस. तर y² प्लस 1 अपॉन 3 y हा प्लस इकडे येऊन काय झाला मायनस इज इक्वल टू 0. जनरल फॉर्म मध्ये झालं. आता इथं 3 आहे, जनरल फॉर्म मध्ये आहे, पण b ची व्हॅल्यू काय व्हायला लागली तुमची 1 अपॉन 3. तुम्ही डायरेक्ट एबीसीच्या व्हॅल्यू काढल्या तरी आन्सर तेच येणार आहे. पण थोडंसं सोपं जाईल ज्यावेळेस आपण हा 3 कॅन्सल करू डिनॉमिनेटरचा. पण डिनॉमिनेटरचा नंबर कॅन्सल कधी होतो, तर त्याच संख्येने दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणून इथं मी लिहितो मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3. 3 न मल्टिप्लाय करा, 3 इन ब्रॅकेट 3 ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, y² प्लस 1 अपॉन 3y मायनस 2 इंटू 3 आणि इज इक्वल टू काय आला तुमचा 3 इंटू 0 दोन्ही साईड. ह्या y न सॉरी या 3 न ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला काय करून घ्यायचं तुम्हाला मल्टिप्लाय करून घ्यायचं. काय आला 3 इंटू y² तर काय आला 3y². आणि इथं जर मल्टिप्लाय केलं बघा 3 इंटू 1 अपॉन 3y. ओके सॉरी इथं काय आहे तुमचा 2 आहे. एक मिनिट, इथं 2 आहे तुमचं, एक मिनिट. ओके आता मल्टिप्लाय करून घ्या तुम्ही, मायनस एक मिनिट बघा. हा इथं काय आलेलं तुमचा मायनस. एक मिनिट पेन थोडा हुकला वाटतं. हा आता लक्ष द्या, इथं आलेला आहे तुमचा -2 इंटू याला 3 ने मल्टिप्लाय करा इज इक्वल टू 3 ला 0 ला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आन्सर काय येतो 0. बघा इकडे आलेला आहे 3y² प्लस एक संख्या न्यूमरेटर आणि एक संख्या डिनॉमिनेटर काय होणार कॅन्सल. हे काय झाले कॅन्सल. मग इथं कोण उरला तुमचा 1y मायनस आहे, सॉरी इथं काय आहे तुमचा मायनस. 3 इंटू 2 किती आला 6 इज इक्वल टू 0. आलं की इक्वेशन. याला कम्पेअर करून एबीसीच्या व्हॅल्यू काढा. म्हणून इथं लिहू शकतो मी कम्पेअरिंग विथ y व्हेरिएबल आहे म्हणून इथं येईल ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू काय आला 0. काढा एबीसीच्या व्हॅल्यू. ए किती आलं y² चा कोइफिशियंट आहे तर इथं किती 3. b ची व्हॅल्यू काय y चा कोइफिशियंट काय 1 आणि c किती आला तुमचा -6. हे आल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म्युला यूज करून याचे रूट फाइंड आउट करायचं. म्हणून इथं लिहितो मी बाय युजिंग फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आपला व्हेरिएबल y आहे तर इथं काय येणार y इज इक्वल टू -b प्लस और मायनस √b² मायनस 4ac डिवायडेड बाय काय आला तुमचा 2a. आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची. म्हणजे काय येईल आपलं बघा y इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू किती आहे तुमचा b ची व्हॅल्यू किती आलेली तुमची 1. मग इथं 1 पुट करा प्लस और मायनस √b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली तुमची. सॉरी आपण b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढलेली नाही. आपण पहिल्यांदा b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊ, सोपं जाईल आपल्याला. हे इथं लिहितो
बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्या. बी स्क्वेअर मायनस 4ac, बी किती 1, तर 1 चा स्क्वेअर मायनस 4 ला 4, हा ए किती आहे 3 आणि सी किती आहे तुमचा -6. तर 1 ला 1, हा मायनस इंटू मायनस काय झाला प्लस. बघा 4 इंटू 3 12, 12 इंटू 6 किती आला तुमचा 72, 72 प्लस 1 किती आला 73. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती झाली 73 आणि हा व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची. मग बघा y इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू किती तुमची 1, पुट करा प्लस और मायनस अशाच तसं अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली 73, ज्याला लिहितो मी 73 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती तुमची 3, ए ची व्हॅल्यू किती तुमची 3, करा सॉल्व y इज इक्वल टू -1 प्लस और मायनस रूट 73 आणि खाली 2 इंटू 3 किती आला 6. मग रूट 73 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे का नाही, आणि याचे फॅक्टरही पडत नाही कारण की रूट 73 काय प्राईम नंबर आहे, पण तशाच तसा ठेवायचं. मग काय आला एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या, म्हणजे काय आलं y इज इक्वल टू -1 प्लस रूट 73 डिवायडेड बाय काय आला 6 आणि ऑर मध्ये एकदा मायनस घ्यायचं, म्हणजे y इज इक्वल टू -1 मायनस रूट 73 अपॉन काय आला 6. तर हे दोन काय झाले आपले दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट झालेले. ज्यांना लिहायचंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इक्वेशन दिलेलं आपल्याला 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. जनरल फॉर्म मध्ये आहे. एबीसीच्या व्हॅल्यू करून घ्या. एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू, म्हणून इथं लिहितो मी कंपेअरिंग विथ व्हेरिएबल एक्स आहे तर काय येईल ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर a इज इक्वल टू किती आला x² चा कोएफिशिएंट a, तर इथं कोण आहे 5, इथं कोण आला तुमचा 5. b ची व्हॅल्यू काय आली x चा कोएफिशिएंट 30 आणि c ची व्हॅल्यू किती आली तुमची 8. ओके, आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय आपली b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची. घ्या काढून. b ची व्हॅल्यू किती आलेली 13, तर काय येणार 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे 5 आणि c किती तुमचा 8. 13 चा स्क्वेअर आहे 169 मायनस 4 पंच 20 आणि 20 गुणिले 2 किती आलं तुमचं 160, बरोबर. 4 पंच 20, 20 गुणिले 8 160. 169 मधून 160 गेले, काय उरून रिमेनिंग राहिला तुमचा नाही. तर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आलेली नाही. आता फॉर्म्युला यूज करायचा, म्हणून इथं लिहितो बाय युजिंग फॉर्म्युला. व्हेरिएबल x यूज केलाय म्हणून x इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मायनस b प्लस और मायनस अंडर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ठेवा इथं व्हॅल्यू सगळ्या. काय आन्सर आलं बघा x इज इक्वल टू मायनस b किती आलेला आहे 13 जशाच तसा प्लस और मायनस b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आलेली 9, पुट करा डिवायडेड बाय 2 इंटू a आणि a ची व्हॅल्यू किती आपली 5, करा सॉल्व. काय आला बघा x इज इक्वल टू -13 प्लस और मायनस रूट 9 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर रूट आहे 3 चा, कारण की 3 चा स्क्वेअर किती 9, म्हणजे हा 9 बाहेर आल्याच्या नंतर त्याचा किती होऊ शकतो 3 डिवायडेड बाय काय आला 5 गुणिले 2 10. एकदा प्लस साइन घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं, सिंपल आहे. x इज इक्वल टू -13 प्लस 3 डिवायडेड बाय 10 आणि ऑर मध्ये एकदा मायनस घ्यायचं. x इज इक्वल टू -13 मायनस 3 डिवायडेड बाय 10. काय आलं बघा रे x इज इक्वल टू 1 मायनस 1 प्लस सबट्रॅक्शन होणार, 13 मधून 3 गेले 10 उरले आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनस डिवायडेड बाय 10. तर हा 10 कॅन्सल झाला, किती आला 1. तर x इज इक्वल टू -1 पहिलं रूट झालं. दुसरं रूट काढा, ऑर इज इक्वल टू काला x इज इक्वल टू दोन्ही संख्या मायनस आहेत, ऍडिशन करा 13 प्लस 3 16 आणि मायनसचं साइन डिवायडेड बाय काय आलं 10. याला दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो रे 2 ने, 2 पंचे 10 आणि 2 8 16. तर काय आलं तुमचा x इज इक्वल टू -8 अपॉन काय आला 5. जे दोन रूट झाले दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे -1 आणि
-8/5 हे दोन काय झालेले रूट झालेले. ज्यांना लिहायचे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय दिलाय, साधा प्रश्न आहे, 3 मार्काला येऊ शकतो. IMP करा. एकदम सोपा प्रश्न आहे बाळांनो. काय सांगतोय बघा. विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट given below, solve the equation x square plus 2 root 3x plus 3 is equal to 0 using this formula. आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. हे इक्वेशन या दिलेल्या चार्ट नुसार आपल्याला सॉल्व्ह करायचं. ओके, इक्वेशन काय दिले पहिल्यांदा बघा. इक्वेशन दिलेले आपल्याला x स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0. आणि काय म्हणलं आपल्याला, कम्पेअर इक्वेशन x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABC. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये काय म्हटलं आपल्याला ABC चे व्हॅल्यू काढायचे, म्हणून या इक्वेशनला कम्पेअर करा. म्हणून लिहितो मी इथं कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि इथून ABC चे व्हॅल्यू काढा. काय येतील बघा, a b आणि c च्या व्हॅल्यू. मग इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए, तर इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय 1. आणि इथं बघा बी एक्सचा कोएफिशियंट आहे, तर इथं एक्सचा कोएफिशियंट कोण आहे 2 रूट 3. म्हणजे बी ची व्हॅल्यू किती झाली 2 रूट 3 आणि सी किती झालेला आहे तुमचा 3. म्हणजे पहिलं आलं. आता दुसरी स्टेप काय सांगितलेलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजे आपल्याला दुसरी स्टेप सांगितलेली इथं, स्टेप सेकंड काय सांगितलेली, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. ठेवा इथं व्हॅल्यू. बी चं किती आलेलं आहे तुमचा 2 रूट 3. एक मिनिट हा, 2 रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ac. ए किती आलेला आहे 1 आणि सी किती आलेला आहे तुमचा 3. करा 2 चा स्क्वेअर 4, या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचा साइन. आणि रूट 3 चा स्क्वेअर, रूट संख्येचा स्क्वेअर नेहमी तीच संख्या असते. म्हणजे काय आलं तुमचं 3. ओके, मायनस मग काय आला 3 इंटू 1 3, 3 इंटू 4 12 आणि इकडे काय आला 4 इंटू 3 12 मायनस 12. आन्सर काय आलं रे तुमचं 0. याचा अर्थ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती झाली तुमची 0. ओके, स्टेप. आता नंतर सेकंड स्टेप काय म्हणले बघा, स्टेप 3 काय म्हणले, राईट फॉर्म्युला टू सॉल्व्ह क्वाड्रेटिक इक्वेशन. फॉर्म्युलाने आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे. काय आपला फॉर्म्युला, x इज इक्वल टू, इथं लिहितो x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. काय येईल आन्सर बघा, मायनस बी. बी किती आलेला आहे आपला, बी किती आलेला आहे 2 रूट 3 प्लस और मायनस, आणि बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आलेली 0. तर इथं डायरेक्ट काय लिहितो मी 0 डिवायडेड बाय 2 इंटू ए. ए किती आलेला आहे तुमचा 1. काय आन्सर आलं तुमचं मायनस 2 रूट 3 डिवायडेड बे एक बे. काय आला तुमचा 2. इकडे काय आला एक्स इज इक्वल टू, आणि हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा 2 2 काय होईल तुमचा कॅन्सल. तर एक्स इज इक्वल टू किती आलं तुमचं मायनस रूट 3. आणि दुसराही फॅक्टर काय असणार आहे तुमचा मायनस रूट 3 असणार, मायनस रूट 3. ओके, आणि नंतर काय म्हणले तुम्हाला, सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ ए बी सी अँड फाइंड द रूट. मग हे का याच्यामध्येच आपण फॉर्म्युलामध्ये स्टेप 4 काय सांगितलेली, एबीसी च्या व्हॅल्यू पुट करून आपल्याला रूट सांगायचे. तर दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट काय झाले तुमचे -3, -3. ओके बाळांनो, इथं तुमचा प्रॅक्टिस सेट 2.4 हा समाप्त झालेला आहे. धन्यवाद.